सोयाबीन पिकाच्या लागवडीनंतर पिकामध्ये मर रोग आलाय का खोडमाशी हे आपल्याकडनं बघायचं राहून जातं आणि बऱ्याचदा तुमच्या खोडमाशीमुळे मोठं नुकसान होऊन जातं, पण आपण त्याला मर समजतो, वेगवेगळे उपाय करत राहतो, आपल्याला त्याचा रिझल्ट येत नाही आणि खर्च वाया जातो। सोयाबीन उगवल्यानंतर साधारणतः 7 ते 10 दिवसाच्या आतमध्येच आपल्या पिकावरती ज्यावेळी कोवळापणा असतो, पानं कोवळे असतात, देठ कोवळे असतात, खोड कोवळं असतं, अशा वेळेस तुमच्या त्या पिकावरती खोडमाशीचा प्रादुर्भाव हा होऊन गेलेला असतो। आता खोडमाशीचा प्रादुर्भाव ज्यावेळेस सुरुवातीच्या अवस्थेत होत असतो तर ती काय करते, तर आपल्या घरामध्ये जी माशी असते तशीच एक छोटीशी माशी आपल्या पिकावरती फिरते आणि ते आपल्या पिकाचे जे कोवळे भाग आहेत, देठ, पान किंवा खोड ह्याच्यावरती अंडी घालून जाते। बऱ्याचदा ती खोडाच्या आतमध्ये सुद्धा घालण्याचा प्रयत्न करते। आता ही जी अंडी आहेत ही आपल्याला लगेच लक्षात येत नाहीत। आता ह्या अंड्यातून बाहेर आलेली छोटीशी आळी ही लगेच आपल्या पिकाच्या आतमध्ये म्हणजेच पानाच्या देठाच्या आतमध्ये, खोडाच्या आतमध्ये निघून जाते। म्हणजे काय, एकतर अंडी घातलेली पण आपल्याला समजत नाहीत आणि दुसरी गोष्ट ती खोडाच्या आतमध्ये जाऊन ज्यावेळेस ते खोड आतनं पकडून खायला सुरुवात करते हे पण आपल्याला लक्षात येत नाही। पीक वाढीच्या अवस्थेमध्ये असतं, त्याच्यावरती सिम्पटम न दिसणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि वाढीच्या अवस्थेमध्ये जर बघितलं तर आपण फक्त आणि फक्त रस शोषण करणाऱ्या किडींच्या पाठीमागे लागतो, परंतु ह्याच वेळेस आपल्या पिकाच्या खोडाच्या आतमध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव ऑलरेडी होऊन गेलेला असतो आणि आळ्यांनी आतनं खोड पोखरायला सुरुवात केलेली असते। मग अशा वेळेस काय होतं, अन्नद्रव्य, पाणी ह्याचा अपटेक वरच्या शेंड्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग हा फ्लो जर वरती पोचला नाही तर त्यामुळे तुमच्या पिकावरती वाढ आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसत नाही किंवा बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मर लागल्यासारखे सिम्पटम दिसायला सुरुवात होतात। म्हणजे काय की पानं वरून वाळणं, शेंडा सुकणं, झाडं अशी मलूल पडलेली दिसणं, हे सिम्पटम आपल्याला सुरुवातीपासून दिसायला सुरुवात होतात। मग ह्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं, जर तुमच्या पिकावरती मर रोग आल्यासारखी लक्षणं दिसत असतील, पहिलं तर ते रोप उपटून बघायचे, त्याच्या मुळ्या जर शाबूत असतील तर त्याच्या खोडाच्या आतमध्ये उघडून आपल्याला बघायचे। जर आतमध्ये तुम्हाला अळी जर दिसत असेल तर इमिडिएटली किंवा त्या ठिकाणी आपल्याला अळीनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे। मग अशा ठिकाणी जर बघितलं तर बरीचशी अळीनाशकं वापरूनसुद्धा आपल्याला रिझल्ट आलेला दिसत नाही। मग सुरुवातीच्या काळामध्येच ह्यासाठी काही कंट्रोल मेजर आपण घेऊ शकतो का? कारण जरी तुम्ही नंतर ती अळीनाशकं वापरलीत तरी पण त्याला खूप उशीर झालेला असतो, खोडातनं पोखरलं गेलेलं असतं। म्हणूनच ह्याच्यावरती एक प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे। तो कोणता, तर बीजप्रक्रिया। मग बीजप्रक्रिया नक्की काय करायची, तर सोयाबीन ज्यावेळेस आपण बीजप्रक्रिया करू आपण बुरशीनाशक आठवणीनं वापरतो, परंतु त्यासोबत थायमिथॉक्झाम 30% FS फॉर्म्युलेशनमधलं आपल्याला वापरणं गरजेचं आहे। का वापरणं गरजेचं आहे, तर हे FS फॉर्म्युलेशन ज्यावेळेस तुमच्या बियाण्याला कोटिंग करतं, बियाणं तुमचं अंकुरलं, उगवलं की त्यानंतर तेच तत्व जे आहे किंवा तो जो घटक आहे हा तुमच्या त्या सिडलिंगच्या आतमध्ये म्हणजेच तुमच्या रोपट्याच्या आतमध्ये जात असतो। त्यामुळे तुमचं रोपटं हे पॉयझनस बनतं। ज्यावेळेस कधी त्या कोवळ्या पानावरती, देठावरती किंवा खोडावरती ती अंडी घातली जातात, त्यातनं बाहेर आलेली अळी जशी तुमच्या खोडामध्ये शिरायला जाईल किंवा आतला गाभा खायला जाईल, इमिडिएटली तिच्या शरीरामध्ये ते औषध जातं आणि त्या किडीला ते मारून टाकतं। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये इनडायरेक्टली आपल्या खोडमाशीचं जे प्रमाण आहे तर ते कमी केलं जातं। त्यामुळं खोडमाशी आल्यानंतर जर तुम्ही प्रादुर्भाव रोखायला गेलात तर तो रोखणं कठीण जातं किंवा तो आलेला लक्षात येत नाही, परंतु तो येण्याआधीच जर तुम्ही थायमिथॉक्झाम 30% 1 किलो बियाण्यासाठी साधारणतः 7 ते 10 मिली ह्या पद्धतीने जर तुम्ही वापरलं तर ह्याचा रिझल्ट अतिशय चांगला येतो। उगवण पण चांगली होते, त्यानंतर येणारी खोडमाशी ही अतिशय चांगल्या पद्धतीने रोखली जाते आणि सुरुवातीच्याच काळात आपल्या अजाणतेपणे जे होणारं नुकसान आहे तर ते जागेवरती थांबवलं जातं। धन्यवाद।